शरद जोशी म्हणायचे या देशात दोन देश, एक भारत आहे दुसरा इंडिया आहे. इंडिया बुलेट ट्रेननं ढोकळा खायला अहमदाबादला जाणार आहे आणि भारत मात्र पानंद रस्त्यांसाठी भांडतो आहे. क्या बात है, वाह वाह. मी ज्या शाळेमध्ये शिकलो त्या शाळेतले विद्यार्थी भारतातले होते, शिकवणारे इंडियातले होते. आणि तो वाद अजून मिटत नाही आहे. मी 7वीला अनुभवली आणि 11वीला लिहिलेली कविता कधीतरी आउटडेटेड व्हावी अशी वाटते, पण ती कविता अजून आउटडेटेड होत नाही. ज्या दिवशी ती कविता आउटडेटेड होईल त्या दिवशी आमच्या सगळ्यांचं कार्य संपलं असं मला वाटेल. ती कविता आपल्यासमोर ठेवतो. रोजच्यासारखी प्रार्थना झाली, प्रतिज्ञा झाली आणि शाळेचे हेडमास्तर काहीतरी सूचना द्यायला उभे राहिले. गुरुजी म्हणाले, पोरांनो, पुढल्या आठवड्यात आपल्या शाळेचं इन्स्पेक्शन होतं आहे. मी काय काय सूचना देतो त्या जरा नीट ध्यानात घ्यायच्या. सूचना क्रमांक 1, प्रत्येकानं आपापला गृहपाठ पुरा करायचा. मी ताडकन उभा राहिलो, म्हणालो, गुरुजी, माझा गृहपाठ तर रोजचाच पुरा असतो. घरी जायचं, पाठीवरचं दप्तर फेकायचं, आईनं पोटाला पीळ देऊन जपून ठेवलेली टोपल्यातली चतकूर भाकर कोरडीच पोटात ढकलायची. घटाघटा पाणी प्यायचं, हातामध्ये विळा घ्यायचा आणि साऱ्या शिवारभर फिरायचं. क्या बात है. माय कोणाच्या शेतात कामाला गेली तिला हुडकायचं. माय कोणाच्या शेतात कामाला गेली तिला हुडकायचं, तिच्या पोटाला बिलगायचं, तिच्या पदराड दडायचं आणि चतकूर भाकरीत पोट भरलं नाही म्हणून गुरुजी थोडं थोडं रडायचं. वाह हा हा. चतकूर भाकरीत पोट भरलं नाही म्हणून गुरुजी थोडं थोडं रडायचं. तेव्हा माझी माय माझ्या खपाटी गेलेल्या पोटावर आणि थरथरणाऱ्या ओटावर ओठ टेकवते. दिवसभर कुरणात चरायला गेलेल्या म्हशीसारखं माझं पोट तट होतं गुरुजी. पुन्हा हातात विळा घेतो आणि साऱ्या शिवारातल्या कोपाट्याने फिरतो. संध्याकाळची चूल पेटवण्यासाठी काट्या कुट्या गोळा करत सारे पोरं हसतात, मी खाली बसतो. गुरुजी म्हणतात, सूचना क्रमांक 2, शाळेच्या भिंतींना रंग द्यायचा आहे. प्रत्येक पोरानं गटागटानं मदत करायची. मी पुन्हा उभा राहिलो, म्हणालो, गुरुजी, कशापायी या निर्जीव भिंतींना रंग देत आहे? इथं जित्या माणसांची रंग टिकत नाही, भिंतींच्या तरी कुठून टिकते? क्या बात है, वाह दादा, वाह वाह. इथं जित्या माणसांची रंग टिकत नाही, भिंतींचे तरी कुठून टिकतील? माझ्याच मायबापाचं घ्या ना. माझी नक्षत्रावानी गोरी माय दुसऱ्याच्या वावरात राबून राबून ढेकळासारखी काळी ठिकर पडली. माझी नक्षत्रावानी गोरी माय दुसऱ्याच्या वावरात राबून राबून ढेकळासारखी काळी ठिकर पडली आणि दुसऱ्यांचे बोजे वाता वाता माझा बाप मेरावरच्या बाबळीसारखा मधोमध वाकलाय. गुरुजी, तुम्हाला द्यायचाच असेल रंग त्या भिंतींना तर माझं अजिबात काही म्हणणं नाही. तुम्हाला द्यायचाच असेल रंग त्या भिंतींना तर माझं अजिबात काही म्हणणं नाही. पण तुम्हाला एक सांगून ठेवतो गुरुजी, माझ्या मायबापानं त्या काळ्या विठूच्या पायावर डोकं आदळून आदळून रक्ताचा लाल रंग दिला. तो विठू कधी पावला नाही. या 2 कवडीच्या रंगानं तुमचा साहेब तरी कुठून पावल गुरुजी? क्या बात है, वाह दादा, वाह वाह. पोरं हसतात, मी खाली बसतो. गुरुजी म्हणतात, सूचना क्रमांक 3, त्या दिवशी प्रत्येकानं आपापला नवा युनिफॉर्म घालून यायचा. मी डोळ्यात पाणी आणून उभा राहिलो, म्हणालो, गुरुजी, माझ्या माईच्या अंगावरचं लुगडं 4 ठिकाणी इरलंय. ते सांधायला धांदूक मिळत नाही. मला नवा युनिफॉर्म कुठून मिळेल? गुरुजी म्हणाले, तुझे हेच फाटलेले कपडे 2 इस्त्री करून घालून ये. मी म्हणालो, गुरुजी, घरात इस्त्री सुद्धा नाही. तेव्हा मास्तर जाम भडकले, हातामध्ये दप्तर दिलं, पेकाटात लात घातली, मला शाळेबाहेर काढलं. मी तसाच घरी गेलो, माईला हुडकलं, तिच्या पोटाला बिलगलो, तिच्या पदराड दडलो आणि गुरुजींनी इस्त्रीवरून मारलं म्हणून पोट भरून रडलो. मित्रांनो, माझ्या आईला फार वाईट वाटलं की 1ली ते 6वी वर्गात पहिला आलेला आपला पोरगा आज गोपालदादा घरात इस्त्री नाही म्हणून मार खाऊन आला. माझी आई ज्या वावरात कामाला गेली होती, ज्या मालकाकडे कामाला गेली होती, त्याच्याकडून पैसे उसने घेतले, मला दुसऱ्या दिवशी इस्त्री घेऊन दिली आणि 17 ते 20 रुपये रोजानं मजुरीनं आईनं ते इस्त्रीचे पैसे फेडले. हा काळजातला अनुभव आहे. म्हणून कवितेचा शेवट करताना मी असं लिहिलं, माझ्या माईच्या रक्तानं माझ्या कपड्यांना इस्त्री करून, माझ्या माईच्या रक्तानं माझ्या कपड्यांना इस्त्री करून त्यावेळेसचं माझं इन्स्पेक्शन साजरं झालं. पण ते इन्स्पेक्शन शाळेचं झालं, गुरुजींचं झालं, माझं झालं की आईचं झालं तेव्हा कधीच कळलं नाही. पण ते इन्स्पेक्शन शाळेचं झालं, गुरुजींचं झालं, माझं झालं की आईचं झालं तेव्हा कधीच कळलं नाही. पण आता सारं कळतं आहे, माईच्या पोटातला एक एक पीळ उलगडतो आहे. पण आता सारं कळतं आहे, माईच्या पोटातला एक एक पीळ उलगडतो आहे. म्हणूनच कोपऱ्यामध्ये पडलेली तीच इस्त्री मी आता महिने उचलत नाही माझ्या कॉलेजच्या ड्रेसवर फिरवण्यासाठी. वाह वाह वाह.
म्हणूनच कोपऱ्यामध्ये पडलेली तीच इस्त्री मी आता महिने उचलत नाही माझ्या कॉलेजच्या ड्रेसवर फिरवण्यासाठी, कारण तापलेल्या इस्त्रीचे चटके कपड्यांपेक्षा काळजालाच अधिक जाणवतात. कारण तापलेल्या इस्त्रीचे चटके कपड्यांपेक्षा काळजालाच अधिक जाणवतात. आणि पहिले दिवस आठवले की गोठ्यातल्या गाईसारखे डोळे पुन्हा पुन्हा पाणवतात, डोळे पुन्हा पुन्हा पाणवतात. धन्यवाद दादा. अतिशय सुंदर समारोप या कार्यक्रमाचा आपण केलात. पुन्हा एकदा सर्वांचे आभार. ज्यांनी या संपूर्ण कार्यक्रमाचं व्हिडिओ चित्रीकरण केलं ते शरद फोटो, त्याबरोबरच सर्वांचाच मनापासून आभार मानतो. आणि या काव्यांकनासाठी उपस्थित सर्व